So practice set 1.13 from the information given below. Find which of the point is between the other two. If the points are not collinear, state so. First you have to find out the points are collinear. म्हणजे ते एक रेषीय आहेत का? फॉर एक्झाम्पल, समजा इकडे बघा भावेश दादा, हे टोटल मी 12 सांगितलं, हे मी 7 सांगितलं आणि मी 8 सांगितलं, तर मॅच होतंय का? नाही होते. 7 आणि 8 15 आणि हे किती आहे? सो आपण जे काही सांगतोय ही गोष्ट मान्य नाही आहे. इट्स अन हायपोथेटिकल थिंग. हे शक्य नाही. मग काय? इथं तुमचं अंतर किती येऊ शकतं? हे 8 आहे तर हे 4 येऊ शकतं, हे 7 आहे तर हे काय येऊ शकतं? 5 येऊ शकतं. बट काय येऊ शकत? 8 आणि 7 ते जे लिहिलं होतं ते शक्य नाही. सो बी केअरफुल, असं चालणार नाही. मग त्यांनी वेगवेगळे पॉइंट्स दिलेले आहेत. फर्स्ट ऑफ ऑल बेस असा राहील त्या पॉइंट्सचा की जे सर्वात मोठी संख्या आहे ती संख्या बघायची. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल 7, 10 and 3. सो द लार्जर वन, बिगेस्ट वन, सर्वात मोठी कुठली आहे? PQ. आणि डिस्टन्स PQ इक्वल टू अदर 2 साइड्स, जे दुसऱ्या 2 साइड्स आहेत त्या आहेत का ते आधी चेक करायचं. म्हणजे ते कोलिनियर आहेत, म्हणजे एक रेषा आहे. आणि मग एक रेषा आहेत तर जे तुम्ही इतर 2 बाजू घेतलेल्या आहेत, अदर 2 साइड्स घेतलेल्या आहेत, त्याच्यातलं लावून घेता कॉमन पॉईंट कोणते ते बघायचं. बघा एक करून दाखवतो. इथं पहिलं हे क्वेश्चन 3 घेतलं, ओके. त्याच्यातलं फर्स्ट तर काय? डिस्टन्स PR इज हाऊ मच? 7. अगेन अजून कुठलं दिलंय? डिस्टन्स PQ इक्वल टू हाऊ मच? 10. अँड डिस्टन्स अजून कोणते? हाऊ मच? सर्वात मोठं अंतर कोणतं आहे? 10. सो आन्सर, सोल्युशन, डिस्टन्स PQ इक्वल टू 10. देन इतर 2 बाजू म्हणजे अदर 2 साइड्स बघितल्या आपण. डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स, हे मी दिलं इक्वेशन 1, डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स QR. काय? डिस्टन्स PR 7 प्लस 3 इक्वल टू 10. मग राईट हँड साइड चेक करायचं. 10 10. इक्वेशन 1 आणि 2 सारखं आहे की नाही? देअरफॉर डिस्टन्स PQ इज इक्वल टू, लेफ्ट हँड साइड हे लिहिलंय आणि मग हे लिहिलंय, डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स QR. हे पण 10 आहे आणि हे पण काय आहे? 7 प्लस 3. देअरफॉर पॉइंट्स, आता इथं कॉमन दोघं साईडला कोणतं आहे? R दोघांमध्ये. देअरफॉर पॉइंट्स P डॅश R डॅश Q और म्हणजे किंवा P डॅश Q डॅश R डॅश P आर कोलिनियर, एक रेशियो, and R is in between कोणतं PQ, between point P and Q. आलं लक्षात?